नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एमसीडी अकॅडमी जी गट क ड आणि सरळ सेवा भरती प्रक्रियेसाठी समर्पित आपले एक यूट्यूब चॅनल आहे। मी मार्गदर्शक गिरीश अंभोरे आणि संचालक एमसीडी अकॅडमी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आपण आयबीपीएस मार्फत घेण्यात येणारी मुद्रांक व नोंदणी विभाग परीक्षा जी आहे, शिपाई गट संवर्ग ड साठी जी परीक्षा आयबीपीएस मार्फत घेण्यात येणार आहे त्याच्यावरती आपण व्हिडिओ लेक्चर सिरीज तुमच्या समोर आणलेली आहे। याच्यामध्ये आपण संभाव्य प्रश्न पत्रिका नेमकी काय असू शकते, प्रश्न कसे येऊ शकतात, काय लेवल पर्यंत प्रश्न येऊ शकतात, ते अत्यंत चांगल्या दर्जाचे प्रश्न मी तुमच्या समोर घेऊन येत आहे। आतापर्यंत 4 लेक्चर झालेत, तुम्ही चारीचे चारी लेक्चर्स बघा आणि त्याची पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल होऊन जाईल। आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला बघायला मिळेल। या व्हिडिओची लिंक सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या पीडीएफ ची लिंक सुद्धा तुम्हाला खाली बघायला मिळेल। तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि या सर्व व्हिडिओची तुम्ही पीडीएफ मिळवा। तर चला आपण व्हिडिओला आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। क्वेश्चन पहिला, भारतात हरित क्रांतीची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली? ऑप्शन 1 1956, 2 1960, 3 1965, 4 1970, 5 1986। क्वेश्चन अटेम्प्ट करा। तर याचं उत्तर असेल मित्रांनो 1965। 1965 याचं उत्तर असेल। आपण जर पाहिलं तर 1965 ते 1968 अशी 3 वर्ष आपल्या भारतामध्ये हरित क्रांतीची जी सुरुवात आहे, म्हणजे 1965 ते 68 अशी 3 वर्ष हरित क्रांतीची आपल्या इथं सुरुवात झाली होती। आणि याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आपण सर्वात जास्त जो फोकस केला होता तो होता व्हीट आणि राईस, म्हणजे गहू आणि तांदूळावर सर्वात जास्त फोकस हा ग्रीन रिव्होल्यूशन मध्ये भारतामध्ये केला गेला। आणि तेव्हा हे जे ग्रीन रिव्होल्यूशन म्हणजे जी हरित क्रांती झाली ते मिनिस्ट्री ऑफ फूड अँड ॲग्रिकल्चरच्या अंतर्गत ही जी क्रांती होती ती त्या मंत्रालयाच्या अंतर्गत येत होती। ओके, नेक्स्ट क्वेश्चन। यांना कोकणचे गांधी म्हणून ओळखले जाते। कोण आहेत ज्यांना कोकणचे गांधी म्हणून ओळखले जाते? ऑप्शन 1 मधु दंडवते, नंबर 2 मोहन रानडे, नंबर 3 आप्पासाहेब पटवर्धन, नंबर 4 बाबा, नंबर 5 यापैकी नाही। क्वेश्चन अटेम्प्ट करा। तर मित्रांनो याचं योग्य उत्तर असेल आप्पासाहेब पटवर्धन। आप्पासाहेब पटवर्धन यांनाच कोकणचे गांधी असे म्हणतात। आप्पासाहेब पटवर्धनांचं पूर्ण नाव जर आपण पाहिलं तर ते आहे सीताराम पुरुषोत्तम पटवर्धन। आप्पासाहेब पटवर्धनाचं पूर्ण नाव आहे सीताराम पुरुषोत्तम पटवर्धन। तसेच जसे कोकणचे गांधी आप्पासाहेब पटवर्धन, तसेच अमेरिकन गांधी सुद्धा एका व्यक्तीला अमेरिकन गांधी सुद्धा म्हणून ओळखले जाते, ते म्हणजे विठ्ठल बाळकृष्ण गांधी, ज्यांना अमेरिकन गांधी म्हणून ओळखले जाते। त्यांचं नाव आहे विठ्ठल बाळकृष्ण गांधी आणि याचं उत्तर कोकणचे गांधी कोण तर आप्पासाहेब पटवर्धन। नेक्स्ट क्वेश्चन। सन 1942 मध्ये क्रिप्स मिशन भारतात आले तेव्हा इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते? ऑप्शन 1 क्लेमेंट ॲटली, नंबर 2 विन्स्टन चर्चिल, 3 पॅथिक लॉरेन्स, 4 चेंबरलेन, 5 यापैकी नाही। क्वेश्चन अटेम्प्ट करा। तर लक्षात घ्या, जे क्रिप्स मिशन आहे जे 1942 मध्ये भारतात आलं, मार्च 1942 ला हे भारतामध्ये आलं होतं। ओके, मार्चच्या एंडिंगला, मार्च 1942 च्या एंडिंगला क्रिप्स मिशन भारतात आलं होतं आणि तेव्हा इंग्लंडचे जे पंतप्रधान होते ते होते विन्स्टन चर्चिल। ओके, विन्स्टन चर्चिल हे तेव्हा त्याचे पंतप्रधान होते। इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते? विन्स्टन चर्चिल। विन्स्टन चर्चिल हे 1940 to 1945 1940 ते 45 दरम्यान इंग्लंडचे पंतप्रधान होते। तसेच त्यांची दुसरी टर्म हे 1951
ते 1955 हे त्यांची दुसरी टर्म होती. ओके, 1951 ते 1955. तत्पूर्वी ते 1922 आणि 24, 1922 आणि 24 या काळात सुद्धा इंग्लंडचे पंतप्रधान होते. त्यामुळे उत्तर लक्षात घ्या. उत्तर असेल विन्स्टन चर्चिल. आणि 1942 मध्ये क्रिप्स मिशन भारतात आलं असताना विन्स्टन चर्चिल हे इंग्लंडचे पंतप्रधान होते. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय हरित क्रांतीचे शिल्पकार म्हणून कोणाला म्हटले जाते? ऑप्शन 1 डॉक्टर जगदीशचंद्र बोस, 2 डॉक्टर राजा रामन्ना, ऑप्शन 3 डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन, ऑप्शन 4 डॉक्टर जयंत नारळीकर, ऑप्शन 5 यापैकी नाही. क्वेश्चन अटेम्प्ट करा. तर मित्रांनो, अत्यंत सोपी आहे, डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन. हा प्रश्न पेपरमध्ये येऊ शकतो कारण हा खूप बेसिक क्वेश्चन आणि शिपायाच्या भरतीमध्ये हा त्यांचा लाडका क्वेश्चन आहे. हा प्रश्न येऊ शकतो. तर डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन जे आहेत यांना फादर ऑफ इंडियन ग्रीन रिव्हॉल्युशन म्हणजे भारतीय हरित क्रांतीचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. तसंच फादर ऑफ वर्ल्ड ग्रीन रिव्हॉल्युशन म्हणजे जागतिक हरित क्रांतीचे, जगातली जी हरित क्रांती झाली त्याची सुद्धा शिल्पकार कोणी होते? तर त्यात नॉर्मन बोरलॉग. नॉर्मन बोरलॉग जे होते, नॉर्मन बोरलॉग, हे नॉर्मन बोरलॉग जे आहेत यांना जगाचे हरित क्रांतीचे शिल्पकार असं म्हटलं जातं. त्यांना 1970 मध्ये नोबल पीस प्राइज सुद्धा मिळाला. 1970 मध्ये नोबल शांती पुरस्कारांना 1970 मध्ये नॉर्मन बोरलॉग यांना मिळाला. आणि हा जो आपला क्वेश्चन होता याचं उत्तर आहे डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन, भारतीय हरित क्रांतीचे शिल्पकार. नेक्स्ट क्वेश्चन, समुद्राची खोली मोजण्याच्या साधनाला काय म्हणतात? नंबर 1 फॅथोमीटर, 2 हायड्रोमीटर, 3 अल्टीमीटर, 4 मॅनोमीटर, 5 यापैकी नाही. क्वेश्चन अटेम्प्ट करा. तर याचं उत्तर आहे फॅथोमीटर. एक फॅथोमीटर म्हणजे 6 फूट होते, म्हणजे 6 फीट ज्याला आपण म्हणतो, 6 फीट. 1 फॅथम इज इक्वल टू 6 फीट. ओके, आणि हे फॅथम जे असते हे इको साऊंडिंग डिव्हाइस आहे. इको साऊंडिंग डिव्हाइस, इको साऊंडिंग डिव्हाइस म्हणजे समजा असं पाण्याचं असं हे आपलं जमीन आहे, असं इथं पूर्ण पाणी, इथं पूर्ण असं पाण्याचा हा पूर्ण वरचा लेअर आहे. तर वरून साऊंडची वेव्ह खाली सोडल्या जाते आणि खाली जेव्हा ते साऊंड वेव्ह होईल तेव्हा ते कुठंतरी ते आदळते आणि आदळून त्याचं माघारी परत त्याचं तुम्हाला त्या मीटरवर तुम्हाला समजते की नेमकी त्याची खोली किती आहे. त्याची खोली मोजण्यासाठीच आपण हे फॅथोमीटर वापरतो, लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन, आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था कोणत्या देशात कार्यरत आहे? नंबर 1 चीन, 2 जपान, 3 फिलिपिन्स, 4 भारत, 5 यापैकी नाही. क्वेश्चन अटेम्प्ट करा. तर मित्रांनो याचं उत्तर आहे फिलिपिन्स किंवा फिलिपाईन्स. तर फिलिपाईन्सला 1960 मध्ये, ओके, फिलिपाईन्सला 1960 मध्ये आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था हे स्थापित केली गेली. उत्तर आहे फिलिपिन्स, 1960 मध्ये आंतरराष्ट्रीय भात संस्था. नेक्स्ट क्वेश्चन, विडाल तपासणी कोणत्या रोगाचे निदान करण्यासाठी वापरतात? विडाल तपासणी कोणत्या रोगाचे निदान करण्यासाठी वापरतात? नंबर 1 एड्स, 2 टायफॉइड, 3 मलेरिया, 4 हेपेटायटिस, 5 यापैकी नाही. क्वेश्चन अटेम्प्ट करा. तर याचं उत्तर आहे टायफॉइड. ओके, तर विडाल टेस्ट जे ऍक्च्युली ब्लड टेस्ट असते, विडाल टेस्ट जी असते एक प्रकारची ब्लड टेस्ट असते आणि त्यातून डिटेक्ट होतं, त्यातून कळतं की अँटीबॉडीज तुमच्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज किती आहेत अगेन्स्ट जे साल्मोनेलिया टायफी आणि साल्मोनेलिया पॅराटायफी असे 2 बॅक्टेरिया आहेत. त्या बॅक्टेरियाशी 2 हात करण्यासाठी म्हणजे त्याला झुंज देण्यासाठी तुमच्या बॉडीमध्ये किती अँटीबॉडीज आहेत
त्यासाठी ही ब्लड टेस्ट असते, विडाल टेस्ट, ज्यातून टायफॉइडचं निदान केलं जातं. आता जी विडाल टेस्ट आहे, ही विडाल टेस्ट सर्वात प्रथम 1896 मध्ये एक शास्त्रज्ञ होता ज्याचं नाव होतं जॉर्ज फर्नांड विडाल. ओके, जॉर्ज फर्नांड विडाल नावाचा एक शास्त्रज्ञ होता, ज्यांनी 1896 मध्ये या तपासणीचा शोध लावला. विडाल तपासणी, विडाल टेस्ट, जी ब्लड टेस्ट असते. उत्तर आहे टायफॉइड. नेक्स्ट क्वेश्चन, बायोगॅसचा महत्वाचा घटक हा वायू आहे. नंबर 1 हायड्रोजन, 2 मिथेन, 3 नायट्रोजन, 4 इथेन, 5 यापैकी नाही. क्वेश्चन अटेम्प्ट करा. उत्तर आहे मिथेन. मिथेनचा फॉर्म्युला काय आहे? CH4. CH4 म्हणजे काय? मिथेन. तर बायोगॅसचा महत्वाचा घटक कोणता वायू आहे? तर मिथेन वायू आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कर्करोग कशामुळे होतो? नंबर 1 परजीवी, आदिजीव, 2 जीवाणू, 3 बाह्य परजीव, 4 पेशींचे अनियंत्रित विभाजन आणि 5 यापैकी नाही. क्वेश्चन अटेम्प्ट करा. सोपा आहे. उत्तर आहे 4, ऑप्शन नंबर 4 पेशींचे अनियंत्रित विभाजनमुळे कर्करोग होतो. सर्वांना माहिती आहे. नेक्स्ट क्वेश्चन, रबराचे वल्कनायझेशन या प्रक्रियेत रबर कशा बरोबर मिसळतात? रबराचं वल्कनायझेशन या प्रक्रियेत रबर कशा बरोबर मिसळतात? नंबर 1 कार्बन, 2 गंधक, 3 फॉस्फरस, 4 सिलिकॉन, 5 यापैकी नाही. क्वेश्चन अटेम्प्ट करा. त्याचं उत्तर आहे गंधक म्हणजे सल्फर. गंधकासोबत रबराचं प्रक्रिया केली जाते आणि त्या प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्याला चांगलं अशा प्रकारचं रबर मिळते. कारण कच्चं रबर जे असते त्या कच्च्या रबरावरती वल्कनायझेशन ही प्रोसेस होते आणि वल्कनायझेशन प्रोसेस झाल्यानंतर उत्तम प्रतीचं रबर आपल्याला प्राप्त होतं. उत्तर आहे गंधक. यात एक गोष्ट लक्षात घ्या की 1839 मध्ये एक चार्ल्स गोडियर नावाचा एक शास्त्रज्ञ होता, त्यांनी व्हल्कनायझेशन प्रोसेसचा शोध लावला. त्याचं नाव आहे चार्ल्स गोडियर. चार्ल्स गोडियर नावाचा जो शास्त्रज्ञ होता त्यांनी व्हल्कनायझेशन प्रोसेसचा शोध लावला आणि रबरासोबत कशाची रिॲक्शन होते? रबरासोबत गंधकाची रिॲक्शन होते, तेव्हा व्हल्कनायझेशन होतं. त्यामुळे उत्तर आहे गंधक. लक्षात घ्या ऑप्शन नंबर 2. चला तर मित्रांनो, आपले 10 प्रश्न संपलेत. सांगितल्याप्रमाणे तुम्हाला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि नवीन अपडेटसाठी आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय महाराष्ट्र.